आपण सगळे भक्तगण इथे महाप्रसाद आल्याचं भान ठेवा. प्लेटमध्ये उष्टांना ठेवून महाप्रसादाचा अपमान करू नका. शेतकऱ्यांना अन्न पिकवलं 145 दिवस लागतात आणि आपण एका मिनिटात अन्न फेकून देतो. अन्न शेतीमध्ये पिकते, कारखान्यात पिकत नाही. लक्षात ठेवा. रोज 40% अन्न फेकण्यात जाते, रोज 40% अन्न फेकण्यात जाते. तेव्हा अन्नाला दुय्यम प्राप्त झाला आहे. अन्न फेकू नका, अन्नाची नासाडी करू नका, अन्न वाया जाऊ देऊ नका. तुम्ही फेकलेली वस्तूंना कोणीही खाणार नाही, फेकलेली वस्तूंना कोणीही खाणार नाही. परंतु अन्नात किती काय त्याचा उपयोग करता येईल. कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न फेकण्यात जाते, एवढं अन्न फेकण्यात जाते. तेव्हा अन्न फेकू नका, अन्नाची नासाडी करू नका, अन्न वाया जाऊ देऊ नका. पाण्याची हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था वेगळी केलेली आहे. पिण्याच्या पाण्याने हात धुवू नका. पिण्याच्या पाण्याची हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था वेगळी केलेली आहे. पिण्याच्या पाण्याने हात धुवू नका. रोडवर काउंटर ठेवलेले, प्लेटर ठेवण्यासाठी रोडवर काउंटर ठेवलेलं आहे. ते काउंटरवर ठेवण्यासाठी रोडवर एक काउंटर ठेवलेले. ते काउंटरवर कार्यकर्ते उभे तुमच्या प्लेटमध्ये साफ करा. प्लेट साफ करा. अन्नाचा अपमान करू नका, महाप्रसादाचा अपमान करू नका. ज्याप्रमाणे आपण पाणीपुरीचं पाणी सुद्धा पिऊन घेतो त्याप्रमाणे प्लेट साफ करा. ज्याप्रमाणे आपण समोरच्याची भाजी सुद्धा खाऊन घेतो त्याप्रमाणे भाजी खा. आणि आईस्क्रीम खाताना तर आपण आईस्क्रीमचं कागदही चाटून घेतो, पण प्लेट साफ करत नाही. पूर्ण प्लेट हाताने बोटाने चकाचक साफ करा. अन्नाचा एक कणी शिल्लक ठेवू नका. अन्नाच्या कणामध्ये परमेश्वराचा वास आहे. लक्षात ठेवा. अन्नाच्या कणामध्ये परमेश्वराचा वास आहे. त्या प्लेटमध्ये काही शिल्लक ठेवू नका. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. जेवढं खाऊन होते तेवढं